नमस्कार, मी आहे राजा. स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, आता दिव्यांग नागरिकांना करावी लागणार आहे ई-KYC, तरच मिळणार सर्व योजनांचे पैसे. ही KYC आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये 1 ते 2 मिनिटात करता येईल. ई-KYC केल्यामुळे आपले सर्व प्रमाणपत्र अपडेट होतात आणि आपली माहिती सरकारपर्यंत अपडेट होतो. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहावे लागेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ही साईट ओपन करायची आहे तुम्हाला, आणि या साईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. त्यासाठी तुम्हाला या साईटवर आल्यानंतर PWD लॉगिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज लॉगिन होतो. याच्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट नंबर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा जसं आहे तसं तुम्हाला येथे ॲड करायचे आहे. त्यानंतर एनरोलमेंट नंबर हे तुम्हाला कोठे मिळतात, तर एनरोलमेंट नंबर तुम्हाला तुमच्याजवळ दिव्यांग कार्ड असतो त्या कार्डवर लिहिलेले असतात. तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ ॲड करायची आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होतो. त्यानंतर तुमची ऑटोमॅटिकच फुल डिटेल तुम्हाला दिसून येतो. याच्यामध्ये तुम्हाला काहीच लिहायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करता येतो, ईमेल ID अपडेट करता येतो. त्यानंतर आपल्याला काही अपडेट ई-KYC या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. तुम्ही बघू शकता, अपडेट ई-KYC या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे आधार नंबर ऑटोमॅटिकच तेथे येतात आणि त्यानंतर तुम्हाला हे डब्बा दिसतो. या डब्यावर डिक्लेरेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्ही बरोबर वाचून घ्या. त्यानंतर जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP येतो. ती OTP तुम्हाला इथे इंटर करून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. बघू शकता, तुम्हाला सक्सेसफुल व्हेरीफाईड असं नाव दिसून येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची KYC पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता, आधार ई-KYC इज डन असे नाव तुम्हाला दिसून येतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा.